नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांना, त्यांच्या सदम्माला, पूज्य भिक्खू संघाला हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वच थोर संत, युगपुरुष, महापुरुष, सर्वच महामातांना, ज्या सर्वांनी सधम्माच्या प्रचारासाठी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाच्या स्थापनेसाठी त्याग केला, बलिदान केलं. हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो महामानव बोधिसत्व, भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी. आज या ठिकाणी उपस्थित पूज्य आदरणीय भिक्खू संघ या सर्वांना त्रिवार अभिवादन करतो. तसेच आजच्या ह्या 13व्या धम्म परिषदचे आयोजक बुद्धघोषजी मेहता महाथेरो भंते यांनाही त्रिवार वंदन. या ठिकाणी उपस्थित सर्वच सामाजिक, धार्मिक, राजकीय स्तरातील सर्वच सन्माननीय उपासक उपासिका, आपणा सर्वांना हृदयपूर्वक सविनय नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. भगवान बुद्ध म्हणतात, योच वत्ससते जीवे अपसंग उदयवयं एकाही जीवितं श्रेयो पश्यतो दैवयं. धम्मपदातील भगवान बुद्धांच्या मुखात नालेली गाथा आहे. भगवान बुद्ध म्हणतात, योच वत्ससते जीवे. असा व्यक्ती, वत्स म्हणजे वर्ष, सत म्हणजे 100, की ज्याला 100 पेक्षा अधिक आयु प्राप्त झाला आहे, दीर्घ आयु प्राप्त झाला आहे, परंतु अपसंग उदयवेयं, अपसंग धम्ममुत्तमं. असा व्यक्ती जो आहे, ज्याला दीर्घ आयुष्य प्राप्त आहे, परंतु तो व्यक्ती अपसंग, पसंग म्हणजे पाहणे, अनुभवणे, आचरण करणे, आणि अपसंग म्हणजे आचरण न करणे, न पाहणे. उदयव्यंग, उदयव्यंग म्हणजे अनित्यबोध. ही सृष्टी, ही चराचर सर्वच्या सर्व अनित्य धर्माने बनलेली आहे, नश्वरता धर्माने बनलेली आहे. आणि ह्याची अनुभूती, ह्याचा अभ्यास जो व्यक्ती पाहत नाही, पुढे बुद्ध म्हणतात, एकाही जीवितं श्रेयो पश्यतो उदयव्ययं. तर अशा व्यक्तीच्या तुलनेमध्ये, ज्याला दीर्घायू प्राप्त असून सुद्धा तो धम्माचा अभ्यास करत नाही, दुसरा व्यक्ती की जो एकाही जीवितं श्रेयो, फक्त केवळ एकच दिवस, पश्यतो उदयव्ययं पश्यतो धम्ममुत्तमं, एकच दिवस केवळ धम्माचा अभ्यास करत असेल, तर त्याचं जीवन जे आहे ते 100 वर्ष दीर्घायू प्राप्त झालेल्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि मग आपण आज या ठिकाणी पाहत आहोत की अशी धम्म परिषद, भगवान बुद्ध म्हणतात, दुर्लभो सत्पुरुष संवसो. खूप दुर्लभ आहे अशा सत्तजनांचा, अशा कल्याण मित्रांचा, अशा पूजनीय, सन्माननीय, आदरणीय भिक्खू संघाचं दर्शन होणं, त्यांच्या संगतीत होणं आणि धम्माचं आचरण करणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि आपण सकाळपासून काही उपासक उपासिका ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गेले महिन्याभरापासून, आठवड्यापासून भिक्खू समाजासोबत प्रयत्न करत आहेत, कष्ट करत आहेत. तर त्यांचे हे जे प्रयत्न आहेत, त्यांचे हे जे कष्ट आहेत, त्यांचे हे जे कुशल कर्म आहे, हे अशी व्यक्ती
की जिला निरर्थक जीवन प्राप्त झालंय, दीर्घायू प्राप्त झालंय, तिच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. आज आपण पाहतो भगवान बुद्धांनी जी गाथा सांगितली, आत्मदीप भव, स्वयं प्रकाशमान बना, स्वयं धम्माचा अभ्यास करा, स्वयं दुःखापासून सुखाकडे, अज्ञानापासून ज्ञानाकडे या. तर ही गाथा अत्यंत महत्वाची आहे. भगवान बुद्धांनी जुन्या काळी काही घटना घडत होत्या, जसं की आजही आपण पाहतो युद्ध घडतात, निरपराध लोक मनुष्य त्याला बळी पडतात, जीवित हानी होते, वित्त हानी होते. तर ही गोष्ट नवीन नाहीये, बुद्ध काळापासूनच चालत आलेली आहे. परंतु बुद्धांनी या मानवी जीवनाच्या सुरक्षेकरता, आपत्ती विपत्ती करता वेळोवेळी धम्म शिकवला, धम्म ज्ञान दिलं, की जेणेकरून मनुष्य समाज, मानवी समाज हा दुःखापासून मुक्त व्हावा, आपत्ती विपत्तीपासून मुक्त व्हावा, सुख शांतीकडे जावा, समृद्धीकडे जावा. तर बुद्धांनी त्या काळात काही घटना घडल्या, जसं की राजा अजातशत्रू, राजा बिंबिसारचा मुलगा, अत्यंत महत्वाकांक्षी होता. आणि हे जी महत्वाकांक्षा आहे, आपल्याच पित्याच्या ह्रासासाठी कारणीभूत ठरली. चक्रवर्ती सम्राट बनायची प्रबळ इच्छा ह्या राजाच्या मनामध्ये होती. आणि हा राजा या महत्वाकांक्षेने पेटला, त्यामुळे तो आजूबाजूचे जे प्रदेश आहेत, जे राज्य आहेत, त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी सदैव तत्पर असायचा. तर असंच एक संधी पाहून त्याने वज्जी लोकांवर, वैशालीवर आक्रमण करण्याची व्यूहरचना केली. आणि युद्धाला आक्रमण करण्यापूर्वी भगवान बुद्धांचा आशीर्वाद मिळावा म्हणून एक वर्षाकार नावाचा अमात्य, त्याचा प्रमुख सेनापती, यांना सेनापतीला राजाने बुद्धांकडे पाठवलं की आपण भगवान बुद्धांकडनं आपल्या विजयासाठी आशीर्वाद घेऊन यावा. आणि मग हा जो अमात्य आहे वर्षाकार नावाचा, हा बुद्धांकडे जातो. भगवान बुद्धांकडे जाऊन यथेच्छ दानकर्म करतो, त्यांना त्रिवार वंदन करतो आणि एका बाजूला बसून तो ह्या युद्धाच्या विजयासाठी आशीर्वाद भगवान बुद्धांकडे मागतो. तर भगवान बुद्ध त्याच्याकडे न पाहता, शेजारीच भंते आनंद होते, त्यांच्याकडे पाहून भगवान बुद्ध म्हणतात की आनंद, काय अजूनही हे वैशालीचे लोक, वज्जी लोक 7 अपरणीय धम्माचं पालन करतात का? हे वज्जी लोक वारंवार एकत्र येऊन चर्चा करतात का? तर भंते आनंद म्हणतात, होय भगवान, हे जे वज्जी लोक आहेत ते वारंवार एकत्र येतात, वारंवार एकत्र बसतात आणि त्यांच्या समस्या त्याचं चर्चा करतात, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. तर मग ह्या वज्जींना हरवणं, त्यांचा पराभव करणं ही अशक्यप्राय गोष्ट. पुढे भगवान बुद्ध म्हणतात, आनंद, हे जे वज्जी लोक आहेत ते एकत्र येऊन त्यांच्या समस्यांवर चर्चा करतात, त्यावर उपाय शोधतात आणि अंमलबजावणी करतात का? आनंद भंते म्हणतात, होय भगवान, त्यांच्या प्रत्येक समस्यांचं निराकरण ते करूनच राहतात. तर मग भगवान बुद्ध म्हणतात, त्यांना हरवणं असंभव आहे. आनंद, हे जे वज्जी लोक आहेत ते ज्यावेळेस सभेला येतात आणि त्यांच्या पूर्वजांनी, त्यांच्या वयोवृद्ध लोकांनी, ज्येष्ठ लोकांनी त्यांना जे कायदे कानून शिकवले, त्यांना जी वंश परंपरा, धम्माची परंपरा शिकवली, काय ते त्या परंपरेचा आदर करतात का, सन्मान करतात का? भंते आनंद म्हणतात, होय भगवान, ते सन्मान करतात. पुढे बुद्ध विचारतात, आनंद, हे वज्जी लोक, त्यांचे जे ज्येष्ठ लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, वडीलधारी लोक आहेत, त्यांचा आदर करतात का, त्यांचा गौरव करतात का, त्यांचा सन्मान करतात का, त्यांनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं, आदेशांचं पालन करतात का? हो भगवान, हे लोक सर्व वडीलधाऱ्या लोकांचा गौरव करतात, सन्मान करतात, पूजा करतात, त्यांनी सांगितलेल्या छोट्या आणि मोठ्या सर्वच गोष्टींचं अनुकरण करतात. आनंद, हे वज्जी लोक त्यांच्या मुली आणि सुना यांचा सत्कार करतात का, यांचा सन्मान करतात का, त्यांचं अपहरण होऊ नये,
त्यांना कुठली हानी नुकसान होऊ नये म्हणून हे लोक तत्पर असतात का? हो भगवान, येथील प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे, स्वाभिमानी आहे आणि आनंदी आहे. आनंद काय? हे वज्जी लोक त्यांच्या नगरीतील जे चैत्य आहे आणि अन्य देवळे सुद्धा आहे त्यांचं संरक्षण करतात का? त्यांना अनुदान देतात का? हो भगवान, ते चैत्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे सुरक्षा करतात आणि देवळांना सुद्धा अनुदान देतात. आता हा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की बुद्धांनी देवस्थान हा शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी केला. का केला? बुद्धांनी कोणालाही द्वेष कधी शिकवला नाही. बुद्धांनी प्रेम शिकवलं, मैत्री शिकवलं. जे काही राजाचं कर्तव्य आहे, जरी ते परधर्मी असतील तरी त्यांना सुद्धा आपल्या मुलाला जसं आईचं प्रेम असतं तसं प्रेम हे राजाने देव केलं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध ही शिकवण देतात, जेणेकरून समाजातील कुठलाही घटक परस्पर द्वेषी बनता कामा नये. आणि मग शेवटी बुद्ध विचारतात, काय आनंद? वज्जी लोक तेथील संत आणि अरहंतांचा सन्मान करतात का? त्यांची रक्षा करतात का? आणि भंत्यानंद म्हणतात, होय भगवान, वज्जी लोक संत अरहंतांचा सन्मान करतात, त्यांचा गौरव करतात, त्यांच्या आदेशांचं पालन करतात आणि आचरण करतात. तर मग भगवान बुद्ध म्हणतात, त्यांचा पराभव अशक्य आहे. हे लोक अजय आहेत, नेहमी विजयी राहणार. त्यांना कोणीही पराभव करू शकत नाही, कारण ते अरहंतांचा सन्मान करतात, भिक्खू संघाचा सन्मान करतात, गौरव करतात, त्यांची रक्षा करतात. आणि ह्या गुणांमुळे त्यांचा पराभव होणं अशक्य आहे. आणि मग अमात्य वर्षाकार त्याला उत्तर मिळालं. राजा अजातशत्रूकडे गेला आणि सांगितलं की महाराज, वज्जी लोकांवर आक्रमण करून काही उपयोग नाही, कारण भगवान बुद्ध जे भंत्यानंद सांगत होते त्या गोष्टी ते करत असल्यामुळे त्यांचा पराभव तर सोडाच, पण आपण काही करू शकत नाही. आपण ही स्वारी रद्द करावी. परंतु राजा महत्वाकांक्षी होता. या वर्षाकारला त्यांनीच विचारलं, तूच सांग ह्यावर काय उपाय आहे. तर मग वर्षाकार अमात्य म्हणतो, तोड आणि फोडोची राजनीती करावी लागेल. साम दाम दंड भेटची राजनीती आपल्याला करावं लागेल महाराज. त्यांच्यातले काही फुटीर लोक असतील, त्यांना जाऊन आपल्याला पैसे द्यावे लागतील, त्यांना फोडावं लागेल, आमिष द्यावं लागेल. हा एक उपाय आहे. आणि दुसरा उपाय म्हणजे कूटनीती. कूटनीतीचा वापर करून त्यांच्यात जाऊन त्यांना आतून त्यांचं छेदनभेदन करावं लागेल, तरच ते लोक पराभूत होऊ शकतात. आणि मग हा राजा अजातशत्रू वर्षाकारला सांगतो, हे पहिला उपाय चांगला वाटत नाही, दुसरा उपाय चांगला आहे. आणि मग दोघं कटस्थान रचतात, कूटनीती रचतात. राजा वर्षाकारला एका अशा सभेमध्ये, ज्या ठिकाणी बरेच उपासक उपासिका आहेत, त्यांचे मंत्रीगण आहेत, हा वर्षाकार राजाच्या विरोधी मत मांडतो, भर सभेत मांडतो. आणि राजा त्या ठिकाणी सर्व प्रजेला असं दाखवतो, मंत्रिमंडळ असं दाखवतो की हा वर्षाकार जो आहे अमात्य माझ्या विरुद्ध बोलतो. तर त्याचा अपमान करून त्याला शिक्षा त्या ठिकाणी ठोठवली जाते. त्याचं भर नगरीतून धिंड काढली जाते, त्याच्या अंगाला काळं फासलं जातं आणि त्याला नगरीच्या बाहेर काढलं जातं. आता ही घटना वजींना कळते. शत्रूचा शत्रू आपला मित्र. आणि मग ह्याला ते लोक जवळ करतात, त्याला आपल्या नगरीमध्ये एक आश्रमशाळा काढून देतात. आणि त्या आश्रमशाळेमध्ये त्या नगरीतील लहान मुलं जाऊ लागतात, नंतर काही मोठी माणसंही जाऊ लागतात. तर मग हा वर्षाकार काय करायचा, त्या लहान मुलांकडनं त्यांच्या घरातली सगळी माहिती काढायचा, की तुमच्या घरातले लोक काय करतात, तुमच्या घरातले लोक काय करतात. आणि मग हळूहळू त्यांनी काय केलं, त्या लहान मुलांमध्ये भांडणं लावायला सुरुवात केली. लहान मुलांना एकमेकात भांडणं लावायला सुरुवात केली आणि ती भांडणं त्यांच्या घराघरात जायला लागली. आणि असा ह्याचा उपक्रम बराच काळ गेला. आणि नंतर या लहान मुलांच्या माध्यमातून तेथील वरिष्ठ लोकांच्या, तेथील जे नागरिकांच्या तो संपर्कात गेला. आणि तोच प्रयोग त्यांनी त्यांच्यात सुद्धा लावला. विनाकारण त्यांच्यामध्ये संदेह संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं. कुठेतरी चौकात 10-12 लोक बसलेले असायची, तिथं हा जायचा आणि एकाला आवाज द्यायचा. आणि त्याचा आवाज ऐकून तो व्यक्ती येऊन ते थांबायचा. आणि हा फक्त विचारायचा, पाणी कुठे आहे. मात्र 10 मिनिटं घ्यायचा. आणि मग हा व्यक्ती ज्यावेळेस त्यांच्या बाकी लोकांच्याकडे जायचा आणि मग बाकी 9 जण विचारायचे, काय रे हा काय म्हणत होता. काय नाही, तू म्हणतो पाणी कुठे. अरे एवढं वेळ फक्त पाण्याबद्दल विचारायचं असतं का, आम्हाला खोटं बोलतो तू. आणि मग असं करून करून त्याने एवढं वातावरण संभ्रमाचं निर्माण केलं.
हे लोक एकमेकांचे द्वेष करू लागले. आणि 7 नियमातला पहिला जो नियम आहे, वारंवार एकत्र आलं पाहिजे, जे बाबासाहेबांची भूमिका आहे. विहाराची स्थापना, समाज मंदिराची स्थापना ह्याच्याकरता आहे की तुम्ही वारंवार एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन आपल्या ज्या काही आपत्ती असतील, संकट असतील, या सर्वांची चर्चा आपण केली पाहिजे, समस्यांची चर्चा केली पाहिजे आणि निराकरण केलं पाहिजे. तर ह्या लोकांनी पहिला नियम भंग करायला सुरुवात केली. परस्पर द्वेष वाढू लागला आणि हा द्वेष एवढा विकोपाला गेला की हे लोकांनी एकत्र येणं तर सोडा, पण एकमेकांशी बोलणं सुद्धा बंद केलं. आणि मग ह्या अमात्याने 3 वर्षानंतर राजाला पत्र लिहिलं की महाराज, आक्रमणाची जय्यत तयारी करावी. आणि हे महाराज सैन्य घेऊन प्रमुख द्वारातनं आत येत आहे. बाकी लोक बघतायत, अरे कोणतरी आपल्यावर आक्रमण करायला येतंय, एवढी मोठी सैन्य येते. परंतु हा म्हणतोय, मला तू खोटं बोलतो ना, तू पण मर, मी पण मरतो. आणि अक्षरशः त्या दरवाज्यातून मोठी सैन्य आतमध्ये आली आणि चरा चरा कापून यांचा पराभव केला. आज कुठे स्थान आहे शोधायचं म्हणलं तर अवघड आहे. भूगोलातनं हा स्थानच मिटून गेला. आणि याचं एकमेव कारण ते म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ह्या नियमांचं त्यांनी केलेलं भंग. आणि आज ह्याच्यापेक्षा काहीही वेगळी परिस्थिती पाहायला दिसत नाहीये. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, दुर्लभो सत्पुरुष संवसो धम्म परिषद. इथे धम्म आहे, भिक्खू संघ आहे आणि त्याची परिषद बसली आहे. आपण एकमेकांशी चर्चा करण्यासाठी, धम्म समजून घेण्यासाठी एकत्र बसलो आहोत. कारण की आपल्याला हा धम्म टिकून ठेवायचा आहे, बुद्ध शासन टिकून ठेवायचं आहे. आपल्या घरातील मुलं बाळं, सुना मुली, वयोवृद्ध हे सगळ्यांना जतन करून ठेवायचं आहे. आणि भारताची जी गौरव परंपरा होती, ज्या डाल डाल पे सोने की चिडिया करते ती बसेरा, सम्राट अशोकाचं राज्य होतं, बुद्धांचं राज्य होतं, त्या राज्याची प्रतिष्ठापना करायची. म्हणून हा धम्म परिषद आहे. आणि मग ह्या धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्माच्या विविध पैलूवर या ठिकाणी भंतेजी आपापल्या पद्धतीने रात्रंदिवस अभ्यास करून, शिलाचं आचरण करून आपल्याला धम्म सांगण्याचा प्रयत्न करतात. आज या ठिकाणी माझ्यापेक्षा कितीतरी वरिष्ठ भंतेजी आपणास धम्मदेशना देणार आहेत. मी फक्त महामंगल सूक्तातील काही 2-3 गाथांवर धम्मदेशना देईल. महामंगल सूक्त हे उपासकांकरता परम मंगलकारी सूक्त आहे. जे जे उपासक उपासिका महामंगल सूक्ताचा अभ्यास करतील, त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद, समृद्धी, निब्बाणाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. काल एका धम्मप्रवचनानंतर मला एक उपासकाने प्रश्न विचारला, भंतेजी आपण नेहमी सदैव शील धर्माविषयी आम्हाला सांगता, शील शिकवता, परंतु भंतेजी मला शील पालन करणं खूप कठीण होत आहे, किंवा माझ्याकडनं शीलच पालन केलं जात नाही, तर आपण काहीतरी उपाय त्यावर सांगा. तर त्याला उपाय म्हणून मी फक्त महामंगल सूक्ताचा अभ्यास कर म्हटलं आणि त्याप्रमाणे पालन करण्याचा प्रयत्न करा. का? कारण की महामंगल सूक्तामध्ये उपासकांना, गृहस्थांना जो क्रम भगवान बुद्धांनी दिला आहे, त्या क्रमाक्रमाने जर आपण धम्माचा अभ्यास करत गेलो तर सर्व धर्म, शिलाचा अभ्यास करणं, समाधीचा अभ्यास करणं, विपसनेचा अभ्यास करणं आपल्याला सोपं होईल. तर काय म्हणतात भगवान बुद्ध महामंगल सूक्तामध्ये? पहिलीच गाथा आहे, असेवनाचे बालानंग. सेवना म्हणजे संगत करणे, त्यांच्यासोबत राहणे. आणि असेवना म्हणजे नाही राहणे, संगत नाही करणे. कोणाची? बालानं, जो मूर्ख आहे, दुःशील आहे, अशा व्यक्तीची संगत करू नये. परंतु हे नीट समजून घेतलं पाहिजे. जसं की म्हणतात, द्राक्षाचा वेल जर कडुलिंबावर गेला तर तो काय होतो? कडू होतो. गुण नाही पण वाण लागतो म्हणतात ना, तशी अवस्था आहे. असंच एका कार्यक्रमामध्ये एका कुटुंबाने मला भोजनदानसाठी बोलवलं आणि मी सांगितलं, असेवनाचे बालानंग, वाईट लोकांची संगत करू नये. तर एक कॉलेजचा मुलगा होता, फर्स्ट इयरचा, आणि हे ऐकल्या ऐकल्या मला म्हणतो, भंतेजी माझ्या घरातले सगळे लोक वाईट आहेत. माझे आजोबा वाईट आहे, माझी आजी वाईट आहे, माझी आई वाईट आहे, वडील वाईट आहे, भाऊ बहीण सगळेच वाईट आहेत. आता मला यांची संगत करायची नाही. बाळा काय झालं, एवढे वाईट का बनले सगळे? 3 महिन्यांपासून यांना मी सांगतोय, मला 1.5 लाखाचा आयफोन घेऊन द्या, पण एक पण माझी बाजू घेत नाही. हे सगळे लोक वाईट आहेत आणि तुम्ही म्हणता असेवनाचे बालानं, हे सगळे असेवन आहे माझ्याकरता. म्हणलं बाळा तुला बुद्ध विहारात पडलो, तू म्हणते भंतेजी तुम्ही पण तसेच आहात.
कारण मी पण 1.5 लाखाचा आयफोन घ्या म्हणून यांना सांगणार नाहीये. तर असेवनाचे बाला नाही, ज्याच्या त्याच्या सोयीने जो तो अर्थ काढायला आजकाल शिकलाय बाबा. वाईट म्हणजे ज्यांच्यामुळे खरोखरच आपल्या जीवनाची सुख शांतीची हानी होतीये, ज्यांच्यामुळे खरोखरच आपल्या नातेवाईकांची हानी होते, आपल्या घराची हानी होते, हित साधलं जात नाही. पण दुसरी गोष्ट बुद्धांनी लगेचच सोबत जोडलेली आहे, पंडितानंद सेवना. मग चांगल्या लोकांची संगत करा. आता बुद्धभंतीने सांगितलं, मी वाडेगाव या ठिकाणी राहतो, थोडासा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातच माझं बरंच जीवन व्यतीत होतंय, कारण की मला ग्रामीण भागातली हवा आणि निसर्ग खूप आवडतो. तर मग त्या ठिकाणी धर्मकार्य करत असताना काही उपासिका संपर्कात आल्या आणि एक उपासिकेने त्याचा अनुभव सांगितला. भंतीजी 4-5 महिन्यापासून विहारात येते आणि खूप माझ्यामध्ये फरक पडलाय, मला खूप चांगलं वाटतंय. खरं तर भंतीजी, माझा जन्म ज्या घरात झाला, माझं माहेर, मला कधी कुठलीही वाईट गोष्टी संगत मला सवय नव्हती. माझ्या वडिलांनी आईने कधी सदा एवढे संस्कार दिले की मी बडीशेप पण कधी खाल्ली नाही, सुपारी तर सोडाच. पण लग्न झाले भंतीजी, सासरला आले आणि जाऊबाईने मला मिश्रित सवय लावली. आणि सासूबाईने काय, चला हवा येऊ द्या, नाही आहे हो, आहे का नाही. या सगळ्या सवय तुम्हाला जावा नंदन सासाच लावतात. तुमचं काहीच म्हणजे तुमचं चांगलं पण गेलं कुठे. भगवान बुद्ध म्हणतात पंडितानंद सेवना, म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत गेल्यामुळे आपल्याला त्यांचे गुण, त्यांच्या चांगल्या सवय लागतात. जसं भिक्खू संघाकडे आपण आला तर आपल्याला धर्म मिळणार आहे. मग या चांगल्या सवयी गेल्या कुठे. तुम्ही जर तुमच्या माहेरच्या एवढ्या चांगल्या सवयी घेऊन सासरी गेल्या होत्या, तर त्यांची मिश्रित सवय तुम्ही घालवायला पाहिजे होती. हवं येऊ द्या तुम्ही नव्हतं बघायचं, धम्माचं धम्मवर्ग घ्यायचा होता. सासू म्हणली म्हणून तुम्ही दररोज हवा येऊ द्या मुलांना पण दाखवता, म्हणून हवा निघून चालली समाजात. धम्माची हवा, हे साधे साध्या गोष्टी आहेत. पंडितानंद सेवना, पूजाच पूजनीयानं, जे पूजनीय आहेत, जे वंदनीय आहेत, त्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पूजनीय आहेत, भगवान बुद्ध पूजनीय आहेत, सर्व संत थोर महापुरुष, सर्व महामाता आपल्याला पूजनीय आहे. तर त्यांना वंदन कसं करायचं. तर लहान मुलं पण इथं पुढे मला दाखवली, भंतीजी असं पंचांग प्रणाम करतात, असं वंदन करतात, अशी पूजा करतात. हा शरीराने वंदन झाला, पंचांग प्रणाम शरीराने वंदन झाला, परंतु मनाने वंदन झालं पाहिजे, मनाने नमस्कार झाला पाहिजे. गेल्या वर्षी मी थायलंडला गेलतो आणि आल्यानंतर मुंबईमध्ये काही उपासकांनी एक 4-5 दिवस त्या ठिकाणी मला थांबवलं होतं. धम्मदेशना झाली सलग 4-5 दिवस. आणि 5व्या दिवशी एक वयस्कर बाबा असतील, सर असतील, 70-80 वर्षाचे, ते, मी एकटा होतो माझ्या रूममध्ये, आले आणि शांतच बसले आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा यायला लागल्या. मी म्हणलं सर काय झालं, प्रतिष्ठित व्यक्ती होती, काय झालं सर, आपण आपल्या डोळ्यातनं अश्रू काय येते. पण भंतेजी 4-5 दिवस धम्मदेशना ऐकतो ना, आज हृदय भरून आलं माझं आणि म्हणून डोळ्यातनं अश्रू येत आहेत. आणि मग ते मला त्यांच्या गोष्टी, त्यांचा अनुभव सांगायला लागले. मला म्हणले भंतेजी, मी मूळचा नागपूरचा आहे, विदर्भातला आहे, मूळचा मुंबईचा नाही आहे. 50 वर्षापूर्वी मुंबईला आलो, पायात चपलीचा जोडा आणि अंगावरचे कपडे एवढंच होतं. आणि 50 वर्षापूर्वी एकच ध्येय होतं, पैसा कमवायचा. तुम्ही धर्मगुरू आहात, तुमच्याशी काय खोटं बोलणार. आम्ही भरपूर पैसा कमवला, माझ्या मुंबईमध्ये प्रॉपर्टी आहेत, पुण्यामध्ये प्रॉपर्टी आहेत, विदर्भात प्रॉपर्टी आहेत, पैसा भरपूर कमवला मी. पण आज रडतो ह्याच्याकरता की हा पैसा कमवून मला असं वाटतंय माझं आयुष्य मी नरक केलंय आणि माझ्या पुढच्या पिढीचं आयुष्य पण नरक केलंय. मी म्हणलं सर असं का बोलताय. कारण माझीच पोटची मुलं मी जिवंत असतानाच ह्या प्रॉपर्टी करता भांडायला लागलेत माझ्यासमोर, आणि म्हणून मला रडू येते. पण आता मी धम्मदेशना ऐकतो ना, मला होश आलाय, बनते रडून उपयोग नाहीये. माझं जे काय आयुष्य उरलंय ना, आता मी 70-75चा आहे, मी बुद्ध विहारात जाईल, भंतेंची धम्मदेशना ऐकील, मी धम्माचा अभ्यास करेल. माझ्या मुलातला कोणी मुलांनी ऐकलं तर त्याला सुद्धा सांगेल, नाही तर माझी नातव जे आहेत ना त्यांना मी घडवील भंतेजी, पण मी रडणार नाही. आणि पुढे म्हणतात खरा दोषी कोण आहे. खरा दोषी माझी मुलं नाहीये, खरा दोषी मीच आहे. कारण की 50 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात फक्त पैसा कमवणं एवढंच बसलं होतं,
जर 50 वर्षापूर्वी मला हे कळलं असतं की बुद्ध विहारात गेलं पाहिजे, भंतेंना घरी बोलवलं पाहिजे, धम्मदेशना ऐकली पाहिजे, बाबासाहेबांचे ग्रंथ वाचले पाहिजे, तर आज ही रडायची वेळ मलाही आली नसती आणि माझी मुलं सुद्धा बुद्ध विहारात गेली असती, धम्ममय झाली असती. तर खरा दोषी मी आहे भंतेची. माझी चूक आहे, तर माझी चूक मी सुधारणार आहे. ह्याला म्हणतात पूजाचं पूजनीयनं. पूजा कशी करायची बाबासाहेबांची, पूजा कशी करायची भगवान बुद्धांची? त्यांचे गुण जे आहेत, त्यांचे संस्कार जे आहेत, ते आचरणामध्ये आले पाहिजे. का त्यांनी दिलेलं आरक्षण आपल्या कामात येतं म्हणून झालं? साडी माडी गाडी आरक्षण मिळालं, आम्ही गव्हर्नमेंट जॉब घेतला, पेन्शन घेतले, आता झालं. हे पूजेचं पूजनीय नाहीये. काही राहिलं नाही. आता पेन्शन नाही, काय नाही, काय नाही. आता फक्त धम्माचा अभ्यास केला तरच स्वतःला तारू शकाल. पहिल्या पिढीने आरक्षण घेतलं, सवलती घेतल्या, स्थिर स्थावर झाले, साडी माडी गाडी झाली. जे धम्ममय होते त्यांनी खरंच धम्माचा सुद्धा लाभ घेतला. पण पुढच्या पिढीचं काय? एक MPSC करणारा मुलगा आला विहारात, रडत होता, भंतेजी मार्गदर्शन करा. म्हणलं काय झालं? म्हणला मी प्रिलिमिनरी परीक्षा पास झालो आणि मेन्स पण पास झालो आणि मग हुरळलो. हुरळलो म्हणजे काय झालं? म्हणला मेन परीक्षा पास झाले, माझं मित्रमैत्रिणी खूप वाढले आणि मग जरा वाहवत गेलो आणि मग काय झालं, मग इंटरव्ह्यूला फेल झालो. आणि आता असं झालंय की सगळे मित्रमैत्रिणी दूर गेले, आता मला कोणीच सोबत नाही. आणि ह्या सगळ्या दुःखामध्ये थोडी वाईट सवय लागली. थोडंसं मी ड्रिंक करायला लागलो. म्हणजे कसलं ड्रिंक? म्हणजे नशापाता करू लागलो. त्यामुळे मला माफ करा. तुला लाज वाटते का रे? जय भीम म्हणतो, मला नमो बुद्धाय म्हणतो, वंदामी भंते म्हणतो, बाबासाहेबांना गुरु मानतो, बुद्धांना गुरु मानतो आणि म्हणतो मला टेन्शन आलं म्हणून थोडंसं घेतोय पेग म्हणून. अरे बाबासाहेबांना किती टेन्शन असेल? पोटची 4 मुलं आपल्याकरता त्यांनी गमावली, 34 वर्षाची त्यांची पत्नी गमावली. काय गमावासाठी ठेवलं? आरोग्य गमावलं फक्त तुमच्या माझ्यासाठी. मग त्यांचं टेन्शन, मग ते 4 ड्रम पाहिजे होते बाबासाहेबांकडे. अरे म्हणलं तू हे पेग नाही पित दारूचा, तू बाबासाहेबांचं रक्त पितोय, रक्त. कारण त्यांच्या रक्तातून आपल्याला हे दिवस बघायला भेटलेत आणि तू म्हणतोय मी MPSCचा अभ्यास करताना प्रश्न आलं म्हणून ड्रिंक करतोय आणि बाबासाहेबांचं नाव घेतो. लाज कशी वाटत नाही? म्हणलं त्यांचं रक्त पितोय, लक्षात ठेव. आणि मग माफी मागितली, ओका संबंध म्हणते, आणि परत सोडून दिल्या वाईट सवय. पूजाचं पूजनीयानं एतं मंगलम उत्तमम. ह्या गोष्टी समजून घेतलं पाहिजे आपण. एक उदाहरण सांगू इच्छितो लहान मुलांना, तरुण मुलांना, की आपल्याला जी संपत्ती भेटली, हा जो वारसा हक्क भेटलाय, फार मोठी धन आहे, फार मोठी संपत्ती आहे. त्याचं आपण जागरूकपणे समजून घेतलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. एक असा छोटा मुलगा 12-13 वर्षाचा, आजकाल पिक्चर पाहतात, मूवी पाहतात आणि त्यांचे स्वप्न बनतात की पैसा कमवायचा आहे आणि मला पण खूप श्रीमंत व्हायचं आहे, सोन्याची खाण याला भेटली पाहिजे, ते रॉकी भाई सारखे. मला जर म्हणतो रॉकी भाई सारखं मला बनायचं. म्हणलं कसला रॉकी भाई? म्हणलं तुम्हाला नाही कळणार बनतेजी. म्हणजे ठीक आहे, नाही कळत, चांगलं आहे. तर मग असा एक मुलगा त्यांच्या वडिलांकडे जातो, म्हणतो बाबा मला खूप श्रीमंत व्हायचं, यशस्वी व्हायचंय, मला काहीतरी तुम्ही शिकवा, काहीतरी सांगा, काहीतरी मला उपाय द्या. बाबा म्हणतात ठीक आहे, तुला सांगतो मी एक उपाय. मग बाबा काय करतात, त्याला एक 2-3 खडे, चमकदार खडे त्याच्या हातात ठेवतात आणि म्हणतात बाळा एक काम कर, आपल्या शेजारचा जो दुकानदार आहे त्याच्याकडे जा आणि त्याला फक्त ह्या खड्यांची किंमत काय तेवढं विचारू नये, त्याला विकू नको. आणि मग हा मुलगा जातो दुकानदाराकडे, ते खडे दाखवतो, ते किती रुपयाचे? तो बघतो, दुकानदार म्हणतोय 2 रुपयाचे. तो द्या इकडे. घरी येतो, बाबा ह्याची किंमत 2 रुपये. मग बाबा म्हणतो तू एक काम कर, आपल्या नगरामध्ये एक म्युझियम आहे, त्या ठिकाणी चांगल्या वस्तू आहेत सुंदर, त्या ठिकाणी तू जा. आणि हा मुलगा त्या ठिकाणी जातो, म्युझियम मध्ये त्या वस्तू दाखवतो मॅनेजरला, ह्याची किंमत काय आहे. मॅनेजर ते पाहतो, जरा त्या वेगळ्या प्रकारचे दगड असतात. तो व्यवस्थापक म्हणतो ह्याची किंमत 2000 रुपये. त्याला वाटतं अरे 2 रुपयाची वस्तू 2000 झाली. परत ते खडे घेऊन बाबांकडे येतो, म्हणतो बाबा ह्याची किंमत तर 2000 आहे. ते दुकानदाराला काही कळत नाही. मग बाबा म्हणतात एक काम कर, आता हे खडे घेऊन तू सोनाराकडे जा. आता हा जातो सोनाराकडे आणि त्याला ते दाखवतो. सोनार चष्म्यातनं बघतो ते खडे, म्हणतो आतमध्ये ये. त्या मुलाला आतमध्ये बोलवतो, बस. तो कोणाचं आहे? तो आमचं आहे, माझ्या बाबांचं आहे. आणि तो सोनार त्याच्याकडे बघतो, त्या खड्याकडे म्हणतो आणि म्हणतो ह्याची किंमत कमीत कमी 2 ते 3 लाख कमीत कमी आहे.
तो पटकन ते खडे घेतो आणि पळत पळत घरी येतो, म्हणतो थँक्यू सो मच बाबा, श्रीमंत व्हायचं काय म्हणलं की तुम्ही मला 2-3 लाख रुपये असे देऊन टाकले. बाबा म्हणतात ते खडे आणि इकडे, हे काय तुला नाही दिले मी, इकडे आणते. आणि मग त्याला प्रश्न विचारतात की बेटा तू ज्यावेळेस दुकानदाराकडे गेला त्याने तुला ह्याची किंमत 2 रुपये सांगितली, तू ज्यावेळेस म्युझियम मध्ये गेला त्याने तुला ह्याची किंमत 2,000 सांगितली, आणि तू ज्यावेळेस सोनाराकडे गेला त्याने तुला त्याची किंमत 2 ते 3 लाख पेक्षा जास्त सांगितली. तर मुला, तुला ज्या दिवशी हे कळेल की माझी किंमत कोण करतं आणि त्याच्यासोबत तू ज्यावेळेस राहायला शिकशील त्या दिवशी तू यशस्वी होशील. आणि मनुष्य जातीची सर्वात जास्त किंमत जर कोणी केली असेल मानव इतिहासामध्ये तर ती प्रथमतः केली तथागत भगवान गौतम बुद्धांनी. भगवान गौतम बुद्ध म्हणतात इदंपि बुद्धे रत्नं पनीतं, इदंपि धम्मे रत्नं पनीतं, इदंपि संघे रत्नं पनीतं. प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आहे, आणि जो जो ह्या 3 रत्नांचा अभ्यास करेल, त्याला विकसित करेल, तो सुख, शांती, निरोगी आयुष्य, दीर्घ आयुष्य, समृद्धी, निब्बाणाची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही. भले तो कोणी असो, तो गरीब असो, तो श्रीमंत असो, तो राजा असो, तो रंक असो, तो काळा असो, तो गोरा असो, तो ब्राह्मण असो, तो क्षत्रिय असो, तो शूद्र असो, तो वैश्य असो, तो कोणी असो, जो जो ह्या 3 रत्नांचा अभ्यास करील त्याचं जीवन सुख शांतिमय अत्तदीपभव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वेगळं काहीच सांगत नाही. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हेच म्हणतात. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, प्रज्ञाशील करून 22 प्रतिज्ञांचा अभ्यास करा. जो जो ह्या गोष्टींचं पालन करेल, अनुकरण करेल, त्याचा विकास आणि समृद्धी ही झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जास्त वेळ न घेता, कारण या ठिकाणी माझ्यापेक्षा वरिष्ठ भंते जे आहेत त्यांची सुद्धा धम्मदेशना आपल्याला ऐकायची आहे, तर आपण या ठिकाणी धम्मदेशना ऐकली. भगवान बुद्ध म्हणतात धम्माचे 3 शिडे आहेत, 3 पायऱ्या आहेत, परित्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन. परित्ती म्हणजे धम्मदेशना ऐकणे, बुद्धवाणी ऐकणे, अभ्यास करणे, वाचणे, लिहिणे. आणि पटिपत्ती म्हणजे त्याचं अनुकरण करणे, त्याच्यावर चालणे, अभ्यास करणे. आणि पटिवेदन म्हणजे प्रज्ञेचा अभ्यास, पटिपत्ती शीलाचा अभ्यास, करुणेचा अभ्यास. तर केवळ फक्त धम्मदेशना ऐकले आणि घरी जाऊन सगळं विसरून गेले, पुढचं पाठ मागचं सपाट, तर काही जीवनामध्ये फरक पडणार नाही. धम्मदेशना ऐकल्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. नतावता धम्मधरो यावता भव भासती, योच अपंपी सत्वानं धम्मं काय न पसती. जो धम्मधर आहे तो धम्माला कायमध्ये पाहतो, आचरणामध्ये पाहतो. तर आपल्यासारखे सुज्ञान उपासक उपासिका धम्माचं आचरण करून नक्कीच आपल्या जीवनामध्ये धम्माचा प्रकाश आणल्याशिवाय राहणार नाहीत, इतरांना सुद्धा प्रकाशमय करतील. मी गेली 5-6 वर्ष वाडेगाव या विहारात राहतो. बनते बुद्धगुरुजी माझ्याबद्दल बरंच काही बोलले. प्रवचनानंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये मी लोकोत्तर औरंगाबाद या ठिकाणी गेलो. आज धम्मानंद बनते साक्षीदार आहे. इंग्रजी भाषेत थोडंफार ज्ञान असल्यामुळे जसं आज मी व्हिएतनामच्या बनतेंचं भाषांतरण केलं इंग्रजीचं मराठीमध्ये, तसं त्या ठिकाणी थायलंड, श्रीलंका, बर्मावरनं भिक्खू संघ आला होता. आणि त्यांची भाषा इंग्रजी असते सोपी, परंतु त्यांचे उच्चार जरा वेगळे असतात. जसं व्हिएतनामीत बनतेंचे उच्चार थोडे वेगळे होते. पण थोडंसं धम्माची भाषा आणि इंग्रजी कळल्यामुळे मला अवघ्या 1-4-5 दिवसातच ही संधी मिळाली की भिक्खू संघासमोर भाषांतर करायची संधी मिळाली. त्या ठिकाणी सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि बऱ्याच धम्माच्या विनयाच्या गोष्टी शिकवल्या जात होत्या, आणि त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला. भाषांतर करणारा पण खूप लाभ होत असतो बघा. मग अशी भंतेंनी इंग्रजीतले काय वाक्य बोलले, पण मी त्यात 2 वाक्य जोडून सांगितले तर तुम्हाला चांगलं कळलं पाहिजे. मुद्दा तोच होता, मनाचं काही जोडलं नाही. परंतु भाषांतर केल्यामुळे माझा जो विनय पिटकाचा अभ्यास आहे, माझे विनय मजबूत झाले. आणि भंतेंना स्मरण असेल त्या ठिकाणी एक परीक्षा होती आमची भिक्खू संघाची. मी सर्वात ज्युनियर होतो, 3 दिवसाचा सामनेर होतो, पण त्या ठिकाणी माझा पहिला नंबर आला. आणि मग धम्मानंद बनतेंसारखे वरिष्ठ बनते त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, बऱ्याच गोष्टी त्यांचे अनुभव सांगितले. आणि तो अनुभव घेऊन मी श्रीलंकेला गेलो, काही काळ थायलंडला गेलो. आणि प्रमुख लोकोत्तरामध्ये ह्या जे पूज्य भिक्खू संघ होता त्यामध्ये जे संघनायक बनते होते सदानंद महास्थवीर थेरो, तिथपासून तर ज्ञानदीक्षित बनते सर्व बनते भिक्खू संघ होता. त्यांच्यात जडणघडण झाली. आणि नंतर मग ज्यावेळेस माझं ट्रेनिंग पूर्ण झालं, मी वाडेगाव परिसरात राहतोय आणि त्या ठिकाणी राहून सकाळी 4:45ला दररोज आम्ही उठत असतो. दररोज 4:45ला उठतो. दररोज सकाळी 4:30 ते 5:30 वंदना असतात. त्यानंतर आमचं दैनंदिन दिनचर्या असते. 12 नंतर आम्ही जेवत नाही.
लिंबू पाणी फक्त पितो, फळाहार सुद्धा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी का त्याने आमचं जीवन सुरक्षित राहतं, भिक्षूचं शील सुरक्षित राहतं. आणि आमचं जीवन सुरक्षित असेल, शील सुरक्षित असेल, तर आम्ही उपासकांना काहीतरी देणार आहे. एक उपासक म्हणला, भंतेजी मी विकाल भोजन शील पालन करतो, परंतु कधी कधी करत नाही. मग त्यात काय होतंय? बाबासाहेबांचं काम करण्यासाठी थोडंफार जेवलं तर काय होतंय? अरे बाबा, बाबासाहेबांनी तुला सांगितलं का शील भंग करून शील दे? बाबासाहेबांनी सांगितलंय. आपल्याच मनाने बाबासाहेबने ऐसा कहा था, बाबासाहेबने, अरे तू तुझ्या मनाची भाषा जोडतो. कुठल्या पुस्तकात कुठल्या पानावर बाबासाहेबांनी सांगितलं तरी सांग. कोणाचं मला टीका नाही करायची, पण असं काहीतरी उपासक स्वतःच्या मनाने करत बसतात. तर विनयाचा अभ्यास केल्यामुळे वाडेगाव परिसरामध्ये किंवा पुणे परिसरामध्ये मला धम्माचा विकास करायला मदत झाली. कोणालाही आजपर्यंत व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये सुद्धा माझा मेसेज नाहीये की मला काहीतरी मोबाईलचा रिचार्ज करून द्या, परंतु सगळ्या गरजा पूर्ण होतात. धम्मामध्ये ती ताकद आहे. आता 25 तारखेला त्या ठिकाणी 3 कुट्यांचं, तसंच टॉयलेट बाथरूमचं आणि बऱ्यापैकी 15 ते 20 बनते राहतील असं सुविधा झालेली. त्याचं इनॉग्रेशन आहे, उद्घाटन आहे. त्या ठिकाणी बनतेंची अनुमती घेऊन मी आपल्याला आमंत्रित करतो की 25 तारखेला आपण त्या ठिकाणी सुद्धा यावं. आणि जसं भंतेंच्या माध्यमातून आधी 13वी धम्म परिषद पुण्यामध्ये होते आणि त्यांच्याकडेच बघून आम्ही आधी नवीन विकसनची फळी सुद्धा तयार होत आहे, भंतेच्या सोबत काम करत आहे. तर ह्याचा एकच उद्देश आहे, अत्तदीप भव. तर ह्या गोष्टी आपल्या जीवनात येवो आणि आपल्या सर्वांना त्रिरत्नाच्या प्रतापाने आपल्या आचरणामुळे सदा सदैव सुख मिळो, शांती मिळो, निरोगी आयुष्य, दीर्घ आयुष्य मिळो, संपत्ती मिळो, समृद्धी मिळो. आपल्या जीवनातील आपत्ती, विपत्ती, संकट, रोगराई, सर्व प्रकारचे दुःख नष्ट होऊन आपणाला परम लाभ म्हणजे निब्बाणाचा लाभ हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.